उद्धव ठाकरे यांच्यासाठी संकट की संधी? शिवसेनेत उभी फूट पडल्याची आणि पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदेकडे असल्याची विधानसभा अध्यक्षांच्या निकालात निश्चित झाले आहे। अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना प्रतिकूल स्थितीत आव्हानांना तोंड देत त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची बांधणी करावी लागणार आहे। महाराष्ट्रात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबद्दल अखेर निर्णय दिला। शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा वाईट ठरला। या निकालाची चिरफाड करण्यासाठी उद्धव ठाकरे 16 जानेवारीला रोजी वरळी येथील भव्य सभागृहात सभाऊजा पत्रकार परिषद घेणार आहेत। कायदे पंडित महाराष्ट्रातील नामवंत मंडळी यावेळी हजर असतील असे संजय राऊत यांनी जाहीर केले। खरे तर निकालात अनपेक्षित असे काही नव्हतेच। छगन भुजबळ शिवसेनेला टाटा करत काँग्रेसवादी झाले। तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी ही फूट कायदेशीर ठरवली होती, तर विलासराव देशमुख यांच्या सरकारला आव्हान देणाऱ्या नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, प्रणित बंडाच्या त्यांच्या छावणीतून पळून काँग्रेसमध्ये परळत थंडोबा झालेल्या पद्माकर वळवींचे सदस्यत्व कायम राहिले होते आणि नरसिंग गुरुनाथ पाटील, प्रभुंती बंडोबांना तत्कालीन अध्यक्ष अरुण गुजराती यांना अपात्र ठरवले होते। यावेळी पहिल्यांदा 16 आमदारांनी सुरत गाठली आणि नंतर टप्प्याटप्प्याने संख्या साखळीवर पोहोचली। सत्ता असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यंत्रणा या बंडाचा बिमोड करू शकली नाही। हे घाऊक पक्षानंतर नव्हेच तर पक्ष पळवणे होते। पक्षांतरबंदी कायद्यातल्या कुठल्याही तरतुदीची फिकर केली तरी हा आकडा अनाकलनीय होता। त्यातच शिवसेनेचे घटनेतील बदल कळवले नाही। ही मेक कामी आली। निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे नव्हती, त्यामुळे माझ्याकडे ही कागदपत्रे आहेत, त्या आधारे निकाल दिला असे म्हणण्याची अध्यक्षांना या कमतरतांमुळे मुभा मिळाली। विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे। उद्धव ठाकरे यांचीच माहिती वरळीत होणाऱ्या पत्रकार परिषदेत विस्ताराने देणार असावेत। या लढाईचा तांत्रिक भाग आहे। सर्वोच्च न्यायालय सुनावणी किती वेगाने घेणार? लोकसभेच्या निवडणुका केवळ 2 महिन्यावर आहेत, तेवढ्यात निवाडा येईल। एमआर बोईंग प्रकरण गाजले। राष्ट्रपतींच्या निर्णयावर अनिर्बंध अधिकारावर अंकुश आला, पण खटल्याच्या निकालाचा फायदा नंतरच्या काळातल्या प्रकरणांना झाला। त्यामुळे पुढच्या काही दिवसात ठाकरेंना जनतेच्या लढाईवर भर द्यावा लागणार आहे असे दिसते। छंद म्हणून हाती घेतलेल्या फोटोग्राफी कॅमेरा पूर्ण वेळ बंद करत उद्धव ठाकरे राजकारणात शिरले। त्या दिवसांपासून पाहिले तर त्यांची एकूणच कारकीर्द आहे संकटग्रस्त। महाशक्तींपुढे न नमता तडजोड शक्य नाही या स्वतंत्र बाण्याचे ते मुख्यमंत्री झाले। ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या आग्रहामुळे मी निर्णय घेतला असे सांगणारे ठाकरे खतरो के खिलाडी असावेत। मुख्यमंत्री होताना ती हिंदुत्ववादी मंडळीची साथ सोडून थेट विरोधकांच्या कळपात गेले। आजवर लढाईतले राणे राज ठाकरे यांच्या बंडासह प्रत्येक आव्हान यांनी यशस्वीपणे पेरलेले होते। ते शिवसैनिक समवेत असल्याने आता आमदारांची कुमक समजत नाही। विचारांची बेदली केल्याचा आरोप जुन्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळ संध्याकाळ करत आहेत।